कृष्ण 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 हरे हरे. पुन्हा मागे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे बोलो. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण इथं बसा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. काय ध्यानात? ध्यानात आहे मला. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण नंतर साखर थोडी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असंच घ्या. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कुंडली कुरधारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, ओम ब्रह्मानंदम परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वैन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम्. एकं नित्यं मलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम्
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. तं नमामि. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति. 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री गुरुदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय. श्री गुरुवरे मधुसूदन महाराज जय. तांबजय नम पार्वती पती शिवा हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. विषयाचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायाने या भूतलावर अवतार घेतला. अवतार घेतला याचं कारण काय आहे तर जगाच्या कल्याणा संतांच्या युभूती देहे कस्तविती परोपकारे. देहाच्या जगाच्या कल्याणासाठी भगवान ज्ञानोबारायांनी अवतार घेतला. अवतार का घेतला तर ह्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी घेतला. जड जीवाच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांनी साक्षात परमात्मा ज्ञानोबारायाच्या रूपामध्ये प्रगट झाला. म्हणून महाराज म्हणतात लोपले ज्ञान जगी इतने नसती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी पांडुरंगाचा अवतार आहे. आणि नाव उपाधीला ज्ञानोबारायाची उपाधी घेतली म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज या रूपाने अवताराला आले आणि तुमच्या आमच्यासाठी देहाचं रात्राचा दिवस दिवसाची रात्र करून तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरी लिहिली याच्यामध्ये रात्री खूप छान विषय झाला. रात्रची ओळ होती मग ते आपण एकाग्रांतकरण करून
सद्गुरु करोनी सद्गुरु स्मरण अनुभवावी जे ही रात्री झाली होवी. आज नावरे गावामध्ये नावरे गाव आहे ना? आणि राजू पाटील उमाटे यांच्या निवासस्थानी चाललेली ही प्रवचनरूपी सेवा आहे. आणि ह्या सेवेमध्ये माऊली ज्ञानोबराया कृपा करू त्यांच्या सर्व परमार्थी कुटुंब झालेलं आहे. आणि परमार्थी कुटुंब झाल्यामुळं त्यांच्या घरामध्ये सत्कर्म वाढो, प्रीती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये त्यांची कीर्ती राहो, त्यांच्या कार्याला यश येवो, असं ज्ञानोबरायाच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे आपण होईला सुरुवात करू. तर ज्ञानोबराया म्हणतात, विषयाचा विसरू पडी, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. माऊली ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, ज्या दिवशी माणसाच्या हृदयातला काय मोडला पाहिजे? विषय. बरं का? का बरं विषय का मोडत नाही, विषय का जात नाही, त्याला एक कारण आहे. माऊली म्हणतात, मग ते आपण एकाग्र करून अंतःकरण काय करायचं आहे? आम्हाला श्रीगुरूंनी नाम दिलेले आहे. बरं का? नाम म्हणजे अनुग्रह. आणि अनुग्रहामध्ये जे दिलेलं तत्व आहे, त्या तत्वाचं चिंतन करत असताना आपण आसन घालतो. आसन घालून आसनावर बसते वेळेस बसल्याच्या नंतर आपलं लक्ष कुठं असायला पाहिजे? नामावर. इकडे तिकडे लक्ष गेल्या तर काय होईल? चुकल्यावर मग हेरा पडेल. म्हणून आसनावर बसताना आधी मन काय करायचं आहे? एक करायचं. हैच वैसुनी करा एक चित्त. मग आवडे अनंत आळवावा, आवडीने आळवावा, आळवावा आवडीने अनंत. पण कसं आळवावा? एक चित्त करून आळवावा. आपलं चित्त एक होते का? चित्त एक आहे का? अनेक ठिकाणी भटकत फिरते. म्हणून महाराज म्हणतात, नेमिल्या चित्तापासून चित्त तिथेच असावं. कारण पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे, जाग्रते स्वप्ने पांडुरंग. ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, अरे ज्या दिवशी तुम्ही त्या आसनावर बसत असताना त्या प्रभूचं, त्या श्रीगुरूने दिलेल्या तत्वाचं चिंतन करत असताना काय करा? डोळे झाकून अंतर्मुख दृष्टी करा. अंतर्मुख म्हणजे बाहेर पाहायचं नाही, आत पाहायचं, हृदयात पाहायचं. कारण हृदयात देव आहे, देव देवळात नाही. आणि देवळातल्या देव काय तुम्हाला बोलत? उग दुधाचा नाश, अभिषेक करताना तुपाचा नाश, दह्याचा नाश. खरा देव कुठं आहे? अंतःकरणात आहे. ज्या वेळेला तुम्हाला खरा देव पाहायचा असेल तर तुम्हाला अंतःकरण शुद्ध करावं लागेल. आता अंतःकरण शुद्ध करण्याचा मार्ग काय आहे? तर आसन घालून दोन्ही डोळे बंद करून नाकाग्र दृष्टी ठेवून दिलेल्या तत्वाचं एकांत रूपाने चिंतन करा. तर काय होईल? अंतःकरण शुद्ध होईल. ज्यावेळेला अंतःकरण शुद्ध होतो, अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर प्रभूचा साक्षात्कार होतो. ज्या वेळेला प्रभू साक्षात्कार होतो आणि ते साक्षात्काराला कारण कोण असतं? तर करोनी सद्गुरु स्मरण. ज्या वेळेला सद्गुरूचं आपण हृदयात स्मरण करतो त्यावेळेला आपल्या हृदयातले सगळे विकार नाहीशी होतात. आणि मग काय होतो? तुका म्हणे, चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. इथे येऊन आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा वास्तव्याला येतो. जसा परमात्मा वास्तव्याला आला तर ज्ञानोबराया ह्या ओवीत सांगतात, विषयाचा विसर पडी. का बरं? परमात्मा हृदयामध्ये विराजमान झाला का विषयाचा विसर पडतो. विषये विसर पडला निशेष, अंगे ब्रह्मरस ठसावला. अंगामध्ये ब्रह्माचा रस ठसावतो. काय होतो? माझी मज झाली अनावर वाचा,
छंद या नामाचा घेतलाशी. काय परिणाम होतात म्हणले की श्री गुरुचं स्मरण केल्याच्या नंतर एकाग्र वृत्ती दृष्टी केल्याच्या नंतर अंतःकरण पवित्र झाल्याच्या नंतर त्या पवित्र अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य. जिथं भगवान परमात्म्याचं वास्तव्य होतं तिथं विषय विसरून जातात. तेच विषय त्याच विषयाला विसरून जातात. विषयी विसर पडला निशेष. कारण का परिणाम अंगे ब्रह्मरस ठसावला. अंगामध्ये ब्रह्मरस ठसतो आणि अंगात ब्रह्मरस ठसला विषय विसरून जातो. आणि काय होतो विषय ज्या वेळेला विसरतो विषयावर त्याचं चित्त निष्कळीत होतो आणि विषयाचा विसर पडतो. विषय येतो त्यांचा हाला नारायण नावडी जनधन माता पिता. ज्या विषयासाठी भटकत होतो ज्या विषयासाठी इकडे तिकडे बोंबलत होतो त्याच विषयाचा काय झाला वीट आला नाही तर विषयच नारायण झाला. आता विषय नारायण झाला भोगायचं कोणाला भोगता विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. आता काय आवडत नाही कारण का तर महाराज म्हणतात त्याचा काय कारण होतं हो असं होण्याचं तर ज्ञानोबराय म्हणतात विषयाचा विसर पडी. का बरं अंतःकरणामध्ये देव प्रगट झाला अंतःकरणामध्ये बोध प्रगट झाला आणि अंतःकरणावर माझ्या श्री गुरुची कृपा दृष्टी झाली आणि त्या कृपा दृष्टीच्या योगाने माझ्या विषयाचा काय झाला विसर पडला. विसर पडल्यावर काय होतो जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ. पाहिल तिकडे देव दिसतो. जनी वनी अवघा देव. जनामध्ये वनामध्ये काष्टामध्ये पाषाणामध्ये सर्वत्र देव दिसतो आणि जिथे सर्वत्र देव दिसतो त्यावेळेला विषयाचा विषय नसतो. काय परिणाम कशासाठी झाला तर तुम्ही अंतःकरण शुद्ध करून त्या श्रीगुरूचं स्मरण केल्या. त्या श्रीगुरूच्या स्मरणाचं फल काय तर भगवान परमात्मा हृदयात प्रगट. बरं का जसं मालकाच्या सुखाचं फल काय तर हृदयात काय वाढतं गर्भ वाढतो का नाही. तसं नामाचा गर्भ हृदयात वाढतो. हृदय प्रगटे नामरूप. नामाचं रूप प्रगट होतो आणि मग त्या खऱ्या सुखाला खऱ्या संसाराला सुरुवात होते. कारण का बरं पुत्राचं फल प्राप्त नाही झालं तरी त्या खऱ्या संसाराला सुख नसतं. जिला पुत्र सुख मिळतं ना तिथून पुढे तिची खरी वाटचाल होते का नाही. खरी वाटचाल कधी आहे ज्या वेळेला तिला पुत्र संतती होईल तिथून पुढे तिची खऱ्या संसाराची सुरुवात होते. तसं तुम्हाला श्रीगुरूच्या बोधाचं सुख कधी होईल अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाल्याशिवाय खरं सुख नाही. तर भगवान परमात्मा तुमच्या हृदयात प्रगट झाला त्याचं फल काय हो बरं त्याचे लक्षणे काय हो तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 87 मध्ये सांगतात की त्याचं फल असं होते. काय होतंय तर विषयाचा विसर पडे. विषयाचा काय पडतो विसर पडतो. निष्ठा विषयाचा विसर पडतो का इंद्रियाचे कसमस मोडे. जे इंद्रिये बहिर्मुखाने धावत होते त्याची कसमसच मोडून जाते म्हणजे त्याची इच्छाच राहत नाही. ऐका इच्छा राहते का माणसाला कुठेतरी पक्की ठेच लागली की त्याची कसमस नाही त्याची इच्छाच होईना तिकडे जायची का नाही. एक बार जर झटका मिळाला त्याच्याला नको म्हटला एवढेच पुरी झाले आता इथून तर काही नको वावते. कारण का इंद्रियाची कसमस मोडे. इंद्रिय जे अनेक या सुखावर भाळत होते
अनेक या सुखाच्या पाठीमाग लागत होते. आता ते इंद्रिय प्रभूच्या स्मरणात लागले. का बरं लागतात? तर महाराज म्हणतात, ज्या वेळेला भगवान परमात्मा हृदयात प्रगट होतो, त्या वेळेला भगवान परमात्मा हृदयात प्रगट झाल्याच्या नंतर काय म्हणू लागले? त्याचे परिणाम सांगतात. विषयाची कसम समोडे. आता त्याची वासना राहिली नाही, त्याचं मन राहिलं नाही. मन कुठे गेले? प्रभूच्या स्मरणामध्ये एकाग्र झालं. आता काय आवडत नाही. नावडी जनधन माता पिता. का बरं? निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे, काहीच साकडी पडो नेली. त्या प्रभूची श्री गुरुची ज्याच्यावर कृपा आहे त्याला काही कमी नाही. कारण का? मागे पुढे उभा राहे सांभाळीत. अर्जुनाला पुढे होऊन सांभाळ. अर्जुनाच्या रती होय हा सारथी, भक्षे पोहे प्रीती सुधाम्याची. द्रौपदीला पाठीमागे राहून सहाय्य केला आणि अर्जुनाला पुढे राहून सहाय्य केला. असा हा परमात्मा आहे. म्हणून गुरु भजनावर, गुरु चिंतनावर, गुरु नामावर ज्याचा दृढ विश्वास आहे ना, त्याचं काम तो करतो. आपल्याला काम करायची गरज नाही. फक्त घालून या भार राहिलो निश्चिते आणि निरविले संते. विठोबाशी, त्या विठोबावर सगळा भार घाला. भार घातल्यावर काय होईल? तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण. नारायण कैवारी होतो, नारायण कैवारी होतो. कैवार घेऊन काय करतो? तर विषयाची इंद्रियाची कसम समोरी. त्याच्या इंद्रियाला इकडे तिकडे भटकूच देतो. कारण का? कानाला अशी आवड निर्माण होती. कशी कानाची आवड निर्माण होती? महाराज सांगतात, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. त्या कानाची सुद्धा कसमस मोडते. कानाला दुसरं वाईट ऐकू वाटत नाही, डोळ्याला दुसरं पाहू वाटत नाही. काय पाहता येतो? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूया. किंवा गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. कारण का? इंद्रियाची कसमस मोडते. इंद्रियाला काय आवडत नाही, इंद्रियाला काय पाहू वाटत नाही. पाहायचं असल रूप पाहता लोचनी, रूप झाले हो साजनी. किंवा एवढा प्रभू हृदयात प्रगट झाल्याच्या नंतर कान ऐकण्याचा विषय सोडून देतात, डोळे पाहण्याचा विषय सोडून देतात, आणि हात बाटलीत वतायचं सोडून वाहे रंग टाळी नाचे न उदास. त्याचा प्रमाणपट आहे. वाहे रंग टाळी नाचे नवदास, दे हाता पायास सुख. हाताने टाळी वाजवीन आणि पायानं गाये नाचे उडी, आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. म्हणून पायाला छंद लागतो. आपल्या मेळाव्यामध्ये, हरिपाठामध्ये किती नाचतात तो? किती नाचतात? कारण का नाचतात? तिथं लाज वाटते, तिथं भय वाटतं. कारण का? अंतःकरणामध्ये प्रभूच्या प्रेमाचा उत्सव वाढतो आणि त्या प्रेमामध्ये विसरून जाते मी कोण आहे, मी कोणाच्या घरची सून आहे, मी कोणाची लेक आहे, कोणाची पत्नी. हा विषय विसरून जातो. कारण काय? ज्ञानोबराय म्हणतात, इंद्रियाची कसमस मोडी. सगळं विसरून जातो आणि त्या प्रेमामध्ये ते आनंदमय होते. वातावरणच तसं असतं. भक्ती प्रेमाचं वातावरण वेगळं असतं. म्हणून कान सुद्धा भगवंताच्याच भजनाने तृप्त होतात. बाकीचं ऐकू वाटत नाही आणि ते ऐकत नाही. कानाला ओढ लागते, डोळ्याला ओढ लागते,
मनाला ओढ लागते, मनाला ओढ लागते आणि मनाला ज्या वेळेला ओढ लागते त्यावेळेला मनच मन राहत नाही. मन हे राम झाली, मन काय होतो त्यावेळेला राम होतो. निष्ठ राम होऊन काय होतो, प्रवृत्ती ग्रसून कैशी निवृत्तीशी आली, अशी स्थिती होते. पण कधी होते तर श्री गुरुच्या स्मरणाने होते. कशी होते तर विषयाचा विसर पडी. जेव्हापर्यंत विषय माणसाचे जागृत आहेत तोपर्यंत माणसाला हे सुख उपलब्ध होत नाही. ज्या वेळेला विषयाचा विसर पडतो, विषयाचा विसर पडतो. का पडतो तर जो विषय सुख भोगण्यासाठी येतो तोच ब्रह्म होतो. आता ब्रह्म झाल्याच्या नंतर विषय सुख भोगण्याचा विषय नसतो. का बरं होत नाही तर त्याला परिणाम श्री गुरुचं स्मरण आहे, भगवंताचं भजन आहे आणि नामाची खरी आवडी आहे. आवडीने भावे हरे नाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने त्याचं नामस्मरण घ्या, सगळी चिंता तुमची दूर करतो. तुमच्या मनाला जाऊ देत नाही, तुमच्या ध्यानाला वळवतो. तुमच्या खऱ्या सगळ्या इंद्रियाची वळती करणारा एक परमात्मा आहे आणि त्याच परमात्म्याचं स्वरूप निर्विकार असलेला परमात्मा, अव्यक्त असलेला परमात्मा, तो व्यापक कुणाच्या रूपाने होतो तर श्री गुरुच्या रूपाने होतो. जसं सोनं आहे, सोनं कसं आहे, तेच सोनं अलंकाराच्या मार्फत येतो आणि स्त्रीला फुलवून सोड. ऐका ना, सोन्याचा ठोकळा गळ्यात बांधला तर सुंदर दिसणार नाही. पण तेच सोनं त्याचे जर अलंकार दागिने करून घातल्याच्या नंतर एक तर हलकं बी होईल आणि सुंदरही दिसेल. आहे का नाही? तसा परमात्मा श्री गुरुच्या रूपात येतो आणि अलंकाराच्या रूपाने वाणीच्या माध्यमातून सगळ्याला सुखी करतो. याच्यासाठीच त्याचा अवतार आहे. म्हणून उपाधीच्या मार्फत आलेलं कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे कोण आहे? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. परब्रह्म काय आहे? उघडा आहे. पुरविते अर्थ शिष्याची अर्थ म्हणजे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीगुरूची उपाधी घेऊन कोण येतात? गुरु ब्रह्म येतो. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणच देव आपणच गुरु. फ्रीज मध्ये ठेवलेलं पाणी आपणच बरफ होतो, आपणच पाणी. उपाधीच्या मार्फत बरफ होतो आणि उपाधीच्या बाहेर काढलं की पुन्हा पाणी होतो. तसं उपाधीच्या मार्फत गुरु होतो, उपाधीने सोडली की पुन्हा देव होतो. असाच परिणाम आहे आणि तोच गुरु या रूपाने आपल्या हृदयात येतो आणि हृदयात प्रगट झाला की आपल्या विषयाचा विसर पडतो. विषयाचा विसर पडे, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडी हृदयामध्ये. मग त्याच मनाची काय पडते? घडी पडते हृदयामध्ये. मग ज्या वेळेला मन आपल्यावर कृपा केलं, काय सांगा महाराज? महाराज म्हणतात, मनोराजा देख देहपुरी, तेथे नांदतो त्याशी चवगिनारे, पोत्र पलत्र कंपन भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा, म्हणवोनी आलो या देश, होतो नाही तरी भुललो दिशा, दाता तोय मज भेटला सोविच्छा, तेने मार्ग दाविला तरी सांगा, हरे रामा गोविंद वासुदेवा. काय म्हणले महाराज? मनोराजा एक देहपुरी हे एक गाव आहे आणि ह्या गावचा राजा आहे मनोराजा एक देहपुरी.
देहपुरी नावाची नगरी आहे आणि त्या नगरीचा राजा मन आहे. आणि त्या राजाचे सगळे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी हे सगळे प्रजा लोक आहेत. 72,000 नाड्या, 36 कोटी केस हे सगळे त्याची कोण आहेत? प्रजा आहेत. पण त्याच नगरीचा जर राजा प्रसन्न झाला, कोण? मन. मन जर प्रसन्न झालं, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात, त्याला कारण मन आहे. आणि मन प्रसन्न होण्यासाठी त्या श्रीगुरूची गरज आहे, त्या प्रभूची नामस्मरणाची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात, कारण का श्रीगुरु प्रसन्न झाला की ज्या वेळेला श्रीगुरूच्या कृपेने अंतकरणाची वृत्ती स्पष्ट होते आणि त्याला सात्विक भाव प्रगट होतो. त्याला कोणते भाव म्हणतात? अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भाव प्रगट झाल्याच्या नंतर काय होतो? अंगाला घाम फुटतो, अंगावर केश उभे राहतात, आहे का? सर्वांगी फुटला घाम पोटे धरून नामरूप. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदये प्रगटे, नामरूप मग कंठ सद्गदित होतो. नेत्रिया श्रुतिया धारा, पोटे रोमांची शिरा, की या पंढरीशी घडे, कळा पादर रोपे. कारण का माऊली सांगतात, असं आसन घालून बसल्याच्या नंतर ते सात्विक भाव प्रगट होतात. आणि ते भाव प्रगट झाले, अष्टसात्विक भाव झाले, अवस्था झाली की काय परिणाम होता? तर विषयाचा विसर पडे. त्यावेळेला बर का अनुग्रह घेऊन उगत जमणार, ती अवस्था झाली पाहिजे, त्या स्थितीला गेलं पाहिजे. आणि मग खरी डोळे का नाही? दिवस गेली तिथे डोळे का नाही तिथे डोळे? नाही तर असं होईल महाराज म्हणल्यावानी. काय म्हणले? कसं करा तिला? तुकाराम महाराज म्हणले, चिरगुटे बांधून वाढविले पोट, गर्भाचा बोबाट जना माझी. लय दिवसानं व्हायला गेल्यावर काय म्हणले? पोटामध्ये चिंताचं बसलं बांधून वरून साडी फडकाली. आता सासू एवढी खुश झाली, माझ्या सुनाला दिवस गेले, माझ्या सुनाला तिला वाटी बी उचलू देना, फुकू बी दे. कुणाला? सुनाला. आता कसं करावं? तिला बरं वाटलं, बरं झालं मधला मार्ग चांगला भेटला म्हणून. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, वरच्यावरी एक फडकं जास्त टाकायचं. जसं जसं वाढत त्याला महिन्यात तसं तसं एक जास्तच टाकू लागले. 9 महिने झाले, 9 दिवस झाले तरी काय ती तिला माहित होतं हे काय म्हैस आहे का म्हणले 10 महिने घ्यायला. एका दिवशी सासू गेली घरात, बघूच म्हणले हिची खोड काय, खरंच पोट आहे का काय? गेली फरकून हात घालून साडी ओढली झाली, गोटडच बाहेर पडलं खाली. आता कसं करावं? काय म्हणतात महाराज? चिरगुटे बांधो न वाढविले पोट, गर्भाचा बुभाट जना माझी. तसे काही लोक आहेत, अनुग्रह घेतात, बोभाट करतात, पण स्थिती जोपर्यंत स्थिती नाही तोपर्यंत विषयाचा विसर पडत पक्क त्यांना ठेवतो. म्हणून आसन घालते वेळ, नामसाधनेला बसते वेळ आधी मन एकाग्र करावं, त्याच्याशी स्मरण करावं. बाबा आतापर्यंत काय झालं असेल ते झालं असेल, तेव्हा आता तुझेन शंभो मज कोण तारी, आहे का नाही? कैलास राना शिवचंद्र मोळे, महेंद्र माता मुकटी जाळे, कारुण्य शिंदो बहुदुःख हरी, तुझेन शंभो मज कोण तारी. अशा प्रकारे ज्याची स्तुती करून एकाग्र ध्यानाला बसल्याच्या नंतर तो ध्यानस्थ होतो आणि बहिर्मुख धावणार मन एकाग्र येतो
आणि जसं एकाग्र आलं तशी स्थिती होते. स्थिती झाल्याच्या नंतर हृदयातले सगळे विकार जळून जातात बरं. उकळलेल्या पानात कुठला जंतू राहत माहितीये का? आणि आताच्या भाषेत सांगायचे तुमच्या ह्याच्यामध्ये ते तणनाशक आहे बघा. त्याची जर फवारणी केली कोण्या प्रकारचं गवत राहते? हा, कोण्याच प्रकारचं गवत राहण्यात जळून त्याची राख होती का नाही? चांगलं माहिती आहे तुम्हाला. तसं ह्या नामरूपी नामाचा जर तुम्ही अंतःकरणात कोरा केला तर काम नाही, क्रोध नाही, कसल्याच प्रकारचे विषय उरत नाही याचा अर्थ त्याचा विसर सोडून द्या. तृणाग्नी वेळेस समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. नामे केले जपता हरी. जसं डोंगराला आग लागली, डोंगर जळून काय होतो? खाक होतो. त्या डोंगरात एकही काडी राहत नाही. तसं नामाचा अग्नी ह्या हृदयाला लागला की सगळे विषयाची राख रांगोळी होऊन जाते. तिथं विषयाचा परिपाड काहीच राहत नाही. मग त्याचा जर तुम्ही अनादर केला, त्याला जर तुम्ही त्याचा जास्त आदर केला तर काय होतो? विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. आम्हाला गोडही कडू लागतो आणि कडू ते गोडू जीवाशी झाला. ते ऐकायला गेले की झोप येते. आणि पार्टीत गेल्यावर तिथं उत्साह येतोय का? म्हणजे कडू तो गोडू जीवाशी. कारण का? ते कळलं नसल्यामुळं त्याचे परिणाम आपल्यावर झाले नाहीत. औषधाची फवारणी झाली पण परिणामच झाला नाही. पाण्यात तर बदल असत. पाणी जास्त टाकलं तरी त्याचा परिणाम होईल का? होतोय? नाही होत. त्याच्या मापात काम केल्यावर बरोबर होते. आणि त्याला पाण्याचा ओल लागतो. तणनाशकाला जसं पाणी राहील तसं लवकर जळते. तसं त्या औषधाला अंतःकरणाचा ओलावा लागतो. त्याच्याकडे ओढ लागते तेव्हा त्याची राख करते, जळून टाकते. हे का नाही? हनुमंत माहे बळी रावणाचे दाढे जाळे सगळं जाळून टाकतो. लंका जळाली, लंकेचं जाळून राख करतो. एवढं त्याच्यामध्ये पोर आहे बाबा. त्याच्यासाठी तुम्ही काय करा तर तुमच्या अंतःकरणात ते भाव झाल्याशिवाय जसे भाव झाले तसे तुमच्या हृदयातले विकार नाहीसे होतात. काय होतात? विकार नाहीसे होतात. विकार नाहीसे होतात म्हणजे काय होतात? तर माऊली ज्ञानोबा सांगतात विषयाचा विसर पडे. त्याचा विसर पडून जातो. त्याच्या ध्यानात येईना, त्याच्या मनात येईना. त्याला कसल्या प्रकारचं त्याच्याकडे लक्ष नाही. लक्ष कुठं असतो? एक लक्ष त्या प्रभूशी राहतो. लक्ष लावून राहा गोविंदिगा. गोविंदावर लक्ष असतो. अंतःकरणावर परिवर्तन होतो आणि मग विषयाचा विसर पडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तो नाचत असतो, गात असतो. आता कोटी धावी मन तुमचे चरण देखल्या. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. असा आनंद होतो. आनंद रे आज आनंद. अभय अभ्यंतरू अवघा प्रमानंद रे. आनंद रे आज आनंद. असा आनंद होतो. कसा होतो? का होतो? तर विषयाचा विसर पडे. ज्ञानेश्वरीची वेळ घेतली ना तिला सोडायची मग कुणीकडे बी फाटे लावायचे नाही, पट्ट्या लावायचे. ओवीला धरूनच करायचं. तर महाराज सांगतात विषयाचा विसर पडतो आणि इंद्रियाची कसमसच मोडून जाते. कारण का बरं? तर महाराज म्हणतात की अशा रीतीने जिथे विषयाची आठवण देखील राहणार नाही, इंद्रियाच्या विषयावरील इच्छा नाहीशा होतात आणि मनाची हाव मोडून हृदयात घडीच बसते. बैसला येऊनी गोपाळ किंवा येऊनी गोपाळ राहायचे ते देव हृदयात बसला. म्हणजे त्याचं काय नाही. काय नाही? आता त्याची सरली वेरदार. त्याची वेरदार संपत्ती झाला सफळ व्यापार. त्याची वेरदार संपत्ती जन्म मरणाची फेरा चुकतो. का बरं? तर त्याचं भजन हृदयात केल्यावर. मनाने नाही, बाहेर नाही, टाळ वाजताना नाही, इना वाजताना नाही, सत्यात नाही. कुठं करावं?
अंतकरणात भजन हृदयात भजन असावं. म्हणून मज हृदये सद्गुरु जिने तारेला हा संसार पुरो मनोन विशेष अति आदरू विवेकावरी विशेष आणि आदराने त्याचं भजन आपल्या हृदयात करावं. श्री गुरुचं स्मरण हृदयात असावं. श्री गुरु सतत हृदयात असावा. श्री गुरु हृदयात झाला की काय होतो, पाठी मागून सांभाळतो आणि पुढे राहून सांभाळतो. आलिया आघात निवारावे, सगळे आघात निवारून जातात. तो सगळं रक्षण करणारा तो असतो. पण आघात काय येतात तर आम्ही ठिकाण्यावर नसतो म्हणून येतात. आता हे फॅन चालू आहे म्हणून मच्छर चावत नाही. फॅन बंद केल्यावर ठेवते की नाही. तसं नामस्मरण बंद पडलं की मग त्याची सुरुवात होते. रात्र झाली का घुबडाची सुरुवात होते. दिवसा घुबड घुमलेलं कुठं ऐकण्यात आहे आणि रात्रभर त्याला रात्रीला दिसते घुबडाला. तसं आमचे विषय जसं नामाचा उदय झाला की सगळे चुप राहतात आणि नामाची रात्र झाली का विषय चरायला नाही. म्हणजे नामाने क्षणभर सुद्धा खंड पडला नाही तिथे कोणच नाही, त्याचा विसरच पडून जातो. भेटतच नाही तर त्याचा विषय घेऊन काय करणार. तिथे जाऊन काय करावं, काही बी भेटत नाही. डोंगराला आग लागली, डोंगर जळून राग झाली. आता त्या जंगलात कोणता पक्षी आहे, कोणता पक्षी राहील. आग लागली, जळून खाक झाले, झाडावर पान नाही, बसायला चावले नाही, त्या डोंगरात कोण बसत. तसं हृदयाला वनवा लागला, हे सगळे विकार जळून गेले. खायला काय मिळणार आहे, काय खाणार आहे. ऑटोमॅटिक सोडून देऊन जातात. तुकाराम महाराज तुका म्हणे देहे धरीला विठ्ठल काम क्रोध घर केले ते घर होत. या घरामध्ये येऊन बसले होते. हृदयात कामाने क्रोधाने विषयाने बरेच काही कुठाने आपण मत्या सोडून जातात. खायलाच मिळणार त्याला, त्याच्या प्रकारचं खाद्य नसतं म्हणून ते निघून जातात. तसं विषयाचा विसर पडतो. विषयाचा विसर पडला, विषय सुखाचा काय घेणं देणं नाही. कारण का मग आता विषयाचा विसर पडला तर इंद्रिय कुठं जाणार आहे. मनाला काय वाटल, बुद्धीला काय वाटल, हे सगळे जे इंद्रिय आहेत त्याला काय वाटणार आहे. त्याचा सगळेच कसमस म्हणजे त्याची इच्छाच राहत नाही, अपेक्षाच राहत नाही. तशा प्रकारची स्थिती होते. कशाने होते तर श्री गुरुच्या नामस्मरणाने. ज्ञानोबराया म्हणतात की बाबा तसं नाही तर जिथे विषयाची आठवण देखील राहणार नाही, इंद्रियाच्या विषयावरील इच्छा होत. ते कशाने होतात तर श्री गुरुच्या नामाने होतात, तुम्हाला दिलेल्या तत्वाने होतात. आणि तुमची प्रीती अजमर व्हायची असेल, तुम्हाला खऱ्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही अंतःकरणामध्ये त्याचं चिंतन करा. तुमचे सगळे काम सिद्धीला नेल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानोबरायाचं वाक्य आहे, हे भगवंताचं वाक्य आहे, श्री गुरुचं वाक्य आहे. कधीही वाया जाणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आसुक सोहळा सुरे नाही, स्वर्गात सुख सोहळा नाही तर तुम्हाला इथं भोगायला भेटतो. म्हणून तुम्ही अखंड राहो, नाम जपा वाणी, अखंड त्याचं नामाचं जप करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी आणि तुम्ही सर्व बसलेले साधकांच्या चरणी. बरं का, साधक म्हणजे कोण असतात. ज्ञानोबराय म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, महेशाच्या मूर्ती, नितळ दुबळा अर्चित तसे भक्ती, जरी का बोल गंगावती स्वीकार आले तुझे. ज्ञानोबरायाचे गुरु कोण, निवृत्ती दादा. निवृत्ती दादाचा अवतार कोणाचा, भगवान शंकराचा. मग भगवान शंकराचा जर निवृत्ती दादाचा अवतार असेल त्याला महेश म्हणतात. आता पुढे बसलेले कोण आहेत, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मग तुम्ही कोण आहात, महेश म्हणजे माझी श्रीगुरु आहे. तुम्ही माझ्या पुढे बसले तर तुम्ही श्रीगुरूच्या रूपात बसला.
मी कोणाला सांगतो तर माझ्या श्री गुरुला सांगतो. तुम्ही माझ्याकडे काय म्हणून पाहता हे मला माहित नाही, पण मी तुमच्याकडे पाहतो तर मी गुरु रूपात पाहतो. पुढे बसलेले माझे गुरु आणि त्याच गुरुच्या सेवेसाठी गेलेली होळी आहे. जाणवर आहे असं म्हणतो. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही पुढे बसलेले कोण आहात? साक्षात भगवान शंकराचा अवतार आहात. माझे गुरु आहात. मी गुरुच्या रूपात तुम्हाला पाहतो आणि गुरुची सेवा म्हणून ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. इंद्रिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 आथा विश्वात्मकी देवी जे खळाची व्यंकटेशांडो या सत्कर्मी रती वाढो परस्परी पडो मैत्री जीवांचे प्रीतांची तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो देवांची दतवते लाओ प्राण आणि जात रशेत सकळ मंगळे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी स्वरत्व भूमंडळी भेटू दया होता त्याला कल्पतरूंचे आरव बोल जित्यारणाओ पियुषांचे चंद्रमेजे अलंछन काही सदा सज्जना किंबहुना सर्व सुखी हो निती लोकी साधे पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये दृष्टादृष्ट विजयी हो आज हेत मने विश्वेश्वरावो हा होईल दान कसावो बसावो बरी ज्ञान देवो सुखिया झाला ज्ञान देवो सुखिया झाला ज्ञान देवो सुखिया झाला सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा नको गुणवंता अनंता गुणायक मागणे हेची आता जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. उद्यापासून रोजच्या 5 वह्या वाचवणे, सगळं भांडवल घरात आहे.